इन फ्रंट ऑफ द सेंटर. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात. पहिलाच बॉल लो व फुल टॉस ड्राईव्ह केलं होतं, कवच मधनं काढायचं होतं, तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात. पाव आपले ऑन आणि पहिला चेंडू या ठिकाणी येतो डॉट. श्री अष्टविनायक विजन चषक 2024 पर्व चौथं, दिवस तिसरा आणि तालुकास्तरीय क्रिकेटचा तडका आज तुम्ही घेताय देहू रोडच्या ऐतिहासिक नगरीमध्ये. हा फुल टॉस कसा सोडेल अमित नाईक, पाठवलाय ओव्हर द कव्हर, बॉल चालला सीमारेषा पार आणि सुरुवात झाली आहे दमदार आर्यन स्पोर्ट्स चिरले नावाची. बॅटिंग करतोय मैदानावरती. आधी देखील हाच प्रयत्न होता, मात्र त्यावेळी थोडा खाली होता, बॅटचा फ्लो ओपन करता आला नव्हता. इनिंगचा पहिला बॉल, सेकंड बॉल वरती दणका आलाय अमित नाईकच्या बॅटचा. आता देखील बॅटच्या समोर कॅच कॉल, मिड ऑनच्या अगदी बाजूनं ट्रॅव्हल होतं बॉल डीप मध्ये काव कॉर्नरला. एक सिंगल तडक्याने होईल कंप्लीट. एका सिंगल नंतर अमित नाईक स्ट्राईक रोटेशन करतोय करण मडवीकडे. धावफलक 5 षटकांची मॅच. मागचा सामना आपण चर्चा केली की 45 एक फायटिंग टोटल आहे. पप्पू तोडकर नावाचं वादळ आलं, सगळ्या चर्चांना उद्ध्वस्त करत पप्पू तोडकरनं बनवल्या 38 धावा. अगदी सहजच तो सामना जिंकला. 44 चेस करत असताना टीम संकल्प शिरूरनं. त्या मॅच मध्ये अपेक्षा नक्कीच आहेत, ज्या अनुषंगानं स्टारकास्ट घेऊन आर्यन स्पोर्ट चिरले आलाय. कमीत कमी 60 ते 58च्या पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करेल. स्विच इट खेळायचं होतं, करण मडवीला टप्पा पडला, चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. पॉवर प्ले सुरू आहे. स्विच इटचा प्रयत्न होता, करणचा फिल्डिंग त्याच्यासाठी सेट ऑन साइडला. अगदी आपण पाहता एक खेळाडू तैनात डीप मध्ये लॉंग ऑनला, एक खेळाडू समोर कवसला. आणि जो महिला वर्ग मैदानातून जातोय त्यांना विनंती आहे, कृपया करून आपण बाउंड्री रोफ जे आहे त्याच्या बाहेरून जावा. मॅच ऑन आहे. थोडं फास्ट जा काकी. थांबा एक मिनिट, जाऊ दे बॉल, अगदी लागू शकतो त्याच्यामुळे काळजी घ्या थोडी. आणि खेळाडूंसाठी कधीही पाणी अवेलेबल आहे अंपास, लक्षात घ्या. जेव्हा प्लेयर्स मागतील आपण लगेच मैदानावरती तो पुरवठा करणार आहोत. उन्हाचं प्रमाण जास्त आहे, खेळाडूंची काळजी हीच आपली स्पर्धेची ओळख. खेळाडूंना व्यासपीठ, हाच देहू रोडच्या क्रिकेटचा दर्जा. देहू रोड मध्ये असं काय नाहीये की जे क्रिकेटच्या पटलावरती नाही पाहायला मिळालं. तुम्हाला यंगस्टर्सचं क्रिकेट पाहायला मिळतं, ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळतं, तुम्हाला 40+ क्रिकेट पाहायला मिळतं, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. भारतातील सगळेच्या सगळे तारे सितारे देहू रोडच्या क्रिकेटमध्ये येऊन गेलेत. याचा देखील देहू रोड अभिमानानं सांगेल, कारण अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा देहू रोडच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती होताना आपल्याला पाहायला मिळतात. फटका समोर आहे, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर वे, ओव्हर द बॉलर, हेड स्ट्राइक डाउन द ग्राउंड. सी गोज कडक 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 6. थँक्यू डीजे. आणि कोण म्हणतं या ठिकाणी की बॉल मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल होत नाही, धमक पाहिजे फक्त. मयूर दादाच्या मनामध्ये उमेश दादा शंका होती की षटकारीनं कठीण समोर. अमित नाईकनं सांगितले मेरे लिए बस टायमिंग का खेळ, विथ द टायमिंग विथ द फ्लो. सहजच पाठवला आणि तो देखील इतका लांब मारलाय की आता मैदानाच्या बाहेर येईल का. समर्थकडू स्वतः गेले शोधण्यासाठी. हिरव्या रंगाचा बॉल हिरव्या गवतामध्ये हरवला तर सापडणं थोडं कठीण.
बट समर्थ दादा पण त्या जंगलातला शेर आहे की बॉल शोधून आणू शकतो जीवी दादा. चला समर्थ कडूची मेहनत यशस्वी झाली फायनली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती षटकारानंतर फ्लाय झाली. आपण पाहताय धाव फलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर 12. या सरासरीने जर रन झाल्या 60 धावा बनतील. आपण चर्चा करत होतो की काय नाहीये देहू रोड मध्ये. देहू रोड मध्ये अगदी आपण पाहता सर्व काही आहे. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं कार्यानं पावन झालेली भूमी. देहू रोड म्हटलं की ऐतिहासिक, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळा मानसन्मान या पुण्यनगरी पुणेमध्ये देहू रोडकरांना मिळतो. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि देहू रोडला अजून एक मानाची पगडी दिली आहे. ती म्हणजेच आत्ताच आपण पाहताय MPLचं पर्व सुरू झालंय. आणि ती MPL सध्या कोण गाजवतात, त्या देहू रोडचे सितारे आणि याच अष्टविनायक विजन टीमचा सितारा निहाल तुस्मत, ज्याचा एक सुंदर कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. देहू रोड वासी असल्याचा अभिमान असेल तर एकदा टाळ्या स्वतःसाठी व्हायला देहू रोडकर हरकत नाहीये. कारण आज निहाल तुस्मत नावाचा सितारा याच देहू रोडच्या मातीनं पूर्ण लेदर बॉल क्रिकेट विश्वाला दिलाय, जो MPL गाजवतोय. कुलदीप जायभावे फायबर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. टीमची टोटल धावफलकावर 1 ने पुढे जाईल 13 या आकड्यावरती. एक षटकार एक चौकार बॅटिंग करतोय मैदानावरती. आपण पाहताय अमित नाईक. टीमची टोटल 13 वरती. कुलदीप तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. खेळ विभागातील फिरकीपट्टू. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अपील हलकस जरूर झालं. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ विकेटच्या देखील बाहेर उभा होता. 360 स्टाईल खेळायचं होतं तिकडे अमित नाईकला. डॉट बॉलची होती समाप्ती. ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर सहजच पाठवलाय मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून अगदी साइड स्क्रीनच्या समोर दमदार षटकार. याच मैदानावरती षटकाराचा बेताज बादशाह म्हणून मयूर दांगटला ओळखलं जातं. कदाचित काल ग्रामीण क्रिकेट खेळताना अपयश त्याला आलं असावं म्हणून तो म्हणतो की षटकार जात नाही. बट आज मैदानावरती त्याला अमित नाईकनं दाखवलं की लॉंग ऑफ लॉंग ऑनला षटकार जातोय. मागच्या मॅचमध्ये महेशनं मिड विकेटला मारले, पप्पू तोडकरनं तर ऑन साईडला सगळ्याच कोपऱ्यात मारले. मग आता जागा बाकी कुठे आहे? फक्त आणि फक्त आता स्टम्पच्या मागे. मग तिकडे एबी डिव्हिलियर्सला आणावं लागेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 19 आणि विकेट जातीये पहिली. अमित नाईक बॅक टू डगआउट. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. उरण तालुक्यातील दुतुम गावचा सितारा, रायगड समजतं 360 परेश ठाकूर बॅटिंग ट्रॅक वरती आहे. हेलिकॉप्टर बॉय म्हणून दुतुम गावामध्ये ओळखला जातं उरण तालुक्यामध्ये परेश ठाकूरला. उरणचा देखील एक वेगळा इतिहास, फार प्रचंड आणि वेगात उरणनं प्रगती केली. आता त्याच उरण विभागातील दुतुम हे ऐतिहासिक गाव आहे. त्याच्या ऐतिहासिक गावाला क्रिकेटच्या पटलावरती एक ओळख निर्माण करून देणारा सितारा परेश ठाकूर बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. दुतुम गावाची शान. पहिल्याच बॉलवरती आपल्या अनोख्या शैलीनं फटका खेळायचा जरूर होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता. कनेक्शन प्रॉपर नाहीये. बॅटच्या टो एंडला आल्यानंतर बॉलचा लड्डी मध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल मिळते. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, वक्त को मरम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मैदान के अंदर लढना सीख लो. आज ती लढाई मैदानावरती प्रेक्षकांना पाहिजे. फटका चांगला आहे, गॅप देखील सापडलाय. पाव आपले ऑन आहे, रन्स ऑन आहेत. करण मडवीच्या बॅट मध्ये येतोय मिड विकेटच्या बाहेर चौकार. डीजे प्लीज, कम ऑन डीजे.
रायगडच्या क्रिकेटचे तारे सितारे आले खेडच्या विरुद्ध आज ते फाईट करतात आणि लढाई खतरनाक रंगती आज मैदानावर. दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 24 पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12, 1 विकेट गेली आहे. चांगली पार्टनरशिप रंगली करण आणि त्यानंतर अमित नाईकच्या दरम्यान. अमित नाईकने एक चांगली सुरुवात करून दिली. करण मडवीच्या बॅटमध्ये 1 चौकार आला आणि आता बॅटिंग ट्रॅक वरती आहे फलंदाज. परेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार आहे कार्तिक नवले. ओव्हर नंबर 3. पहिले दोन्ही गोलंदाज थोडस महागड षटक राहिला. पाव आपल्यामध्ये बॅटची लागली कडा. विकेट मिळेल. ब्रेक थ्रू गरजेचा होता. कमबॅक गरजेचं होतं. या ठिकाणी टीम दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेळला आणि ते करून दिलंय. कार्तिक नवलेनं पहिल्याच बॉलवरती काढली विकेट. परेश ठाकूर बॅक टू डगआउट आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहे. जीवित म्हात्रे 2 विकेट्स गेलेत. जीवित म्हात्रे मैदानावरती याला. ओव्हर नंबर सुरू आहे 3. करण मडवी एका बाजूला स्टँड देऊन उभा. कधी धावा बनवण्याची क्षमता करण ठेवतो. माहिती आहे इनिंग कशा प्रकारे पुढे घेऊन जायची, डाव कशा प्रकारे गिअर अप करणं हे करण मडवीच्या बॅटिंग स्किलनं आतापर्यंत नेहमीच दाखवलंय. त्याचं मैदानावरती थांबणं, त्याच्या बॅटमॅन रन्स येणं, जीवित मात्रेची त्याला साथ मिळणं हे सगळं गरजेचं आहे. कारण जर कार्तिक नवलेचं षटक चांगलं आलं ना तर मॅचमध्ये पुन्हा एकदा शिकंजा कसताना आपल्याला पाहायला मिळेल. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड आर्यन स्पोर्ट्स चिर्लेच्या विरुद्ध. पुरस्कर्त्यांच्या यादीतील रायगड विश्वातील एक मोठं नाव आर्यन स्पोर्ट्स चिर्ले. आणि चिर्ले म्हटलं की मोठ्या मोठ्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धांसाठी चिर्ले गाव ओळखलं जातं. चिर्ले गावची रजनी स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असतं. शॉर्ट ऑफ लेंथ होता. सॉफ्ट हँड खेळले. जीवित मात्रेची विकेट फाईन लेगला जो ट्रॅप सेट होता त्यामध्ये फसलाय जीवित मात्रेचा हा शॉट आणि विकेट मिळते कार्तिक नवलेला. लगातार 2 चेंडूवरती 2 आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय बॉलर कार्तिक नवले. चोवीस धावा धावफलकावर. 2 षटकांमध्ये 24 आलेत. या 2 बॉलवरती 2 विकेट्स झालेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय या ठिकाणी गोलंदाज कार्तिक नवले. पहिली हॅट्रिक आंतरराष्ट्रीय पटलावरती आपण पाहिली. पाक मुलकाचा गोलंदाज जलाउद्दीन मोहम्मद त्यानं तो कारनामा केला. हॅट्रिक घेतली. क्रिकेट विश्वामध्ये विश्वचषकामध्ये आपण पाहिले 1987 ला चेतन शर्मानं तो कारनामा केला. विदर्भच्या ऐतिहासिक मैदानावरती ती हॅट्रिक आली. आकाश येतो न्यू बॅटर. नंबर 5 टीमचा कॅप्टन मैदानावरती याला बॅटिंगसाठी. हॅट्रिक बॉल अगदी हा वेगात टाकला होता. मागचा जीवितसाठी अगदी लेग कटर होता. त्याच्यावरती विकेट आली. वेगळी शैली तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज करताना कार्तिक नवले. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. आजच्या दिवसातील बेस्ट बॉलिंग इकॉनॉमी आपण पाहिली ना तर 4 धावा आणि 2 विकेट्स आहेत. अगदी तो रेकॉर्ड आता ब्रेक केला जाईल का कार्तिक नवलेच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले जातात. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग आहे थोडासा अजून त्याला सरकवलं जात आहे. लॉंग लेगच्या दिशेनं तो चाललाय. मिड विकेट चालला स्कोअर लेगला. डीप मध्ये लॉंग ऑन सेट. कार्तिक नवले तयार आहे. समोर बॅटर आकाश. बॅटच्या समोर हा देखील वेगात टाकलाय. या पाहूयात अंपायरचा सिग्नल लेग बायचा आहे का. हो लेग बायच्या स्वरूपात आली आहे धाव. कदाचित मैदानावरती आज एखादा नवा विक्रम केला जाईल का. अगदी या मैदानावरती एक इतिहास घडताना आपण पाहिलाय. 6 बॉलमध्ये 2 धावा मैदानावरती डिफेंड झाले. धाव फलक 25. उद्या या मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेट जगताचा पुणेचा अगदी कुरडवाडीचा डॉन कृष्णा सातपुते भूषण गोळे यांसारखे सितारे देखील कदाचित तुम्हाला पाहायला मिळू शकतील. उद्या ओपन आपला होतीये सुरुवात.
तर पाहायला आणि यायला विसरू नका. cricklife.in सोबत ही स्पर्धा तुम्ही ऑनलाईन पाहता. एकदा सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका cricklife.in यूट्यूब चॅनलला. अजून एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात लेग बिफोर विकेट साठी अपील अगदी होणं तितकंस गरजेचं आहे. बट हा इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ होता. प्रोफेशनल अंपायर्स आपल्याकडे त्याची आज आपल्याला मदत होणार आहे. आवळे सर, भालेराव सर, ते सोबतीनं आपण पाहता. हाफ ट्रॅकर स्विच इट खेळ आहेत. बॉल हवाय तर टायमिंग प्रॉपर नाहीये. सिंगल कंप्लीट, सेकंड कंप्लीट होऊ शकते. करणनं कॉल केला, यस मी तयार आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि काय बॉलिंग केली आहे मैदानावरती. फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. 2 लेग बाईज टोटल आले 4. धावफलक जाऊन पोहोचलंय 3 ओव्हर मध्ये 28 धावा धावफलकावर. 28 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. अगदी चांगल्या स्टेजला अजूनही मी म्हणेल गावदेवी गावठाण अगदी अनेक सारे तारे सितारे घडवताना आपण पाहिली आहे. आर्यन स्पोर्ट चिर्ले उरण विभागातनं नेहमीच युवा खेळाडूंना प्रमोट करत असते. आज उरण तालुक्याच्या सन्मानासाठी या सगळ्या खेळाडूंना खेळायचं आहे आणि आज जर उरणकरांचा मान सन्मान उंच व्हायचा आहे तर 2 ओव्हरमध्ये कशा प्रकारे कमीत कमी 17 ते 18 येतील याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. करण मडवीला त्याच्या सोबतीनं आकाशला. पण जर करण मडवी 2 ओव्हर्स आणि आय सेटल होऊन त्याच्या स्किलला त्याच्या टेक्निकला या ठिकाणी न्याय देत बॅटिंग करतोय तर इथनं 55च्या पुढे देखील जाऊ शकते मैदानावरती टीम आर्यन स्पोर्ट्स चिर्ले. करण मडवीच्या बॅटला पण आज उरणकरांना इतकंच सांगायचं, डर गम डर जो भी है बस तेरे अंदर, खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल कर देख तू भी एक सिकंदर. करण मडवीच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय, उंच गेला आणि लांब जाईल का हो. चाललाय मिड विकेटच्या बाहेर. करण मडवीचा ब्रँड आर्यन स्पोर्ट चिरलेला देऊन जाईल षटकार. थँक्यू डीजे. षटकार करण मडवीच्या बॅटमधनं. अटॅकीचं बस डिफेन्स या टॅगलाईन वरती बॅटिंग करायला तर सुरुवात केली आहे टीम चिरले उरणनं. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला पडलाय, कमी गतीनं टाकलाय, ऑफ ब्रेक होता लेफ्टी बॅटरसाठी. बॅटच्या अगदी स्टिकर एंडला यष्टीरक्षकानं टिपला जेल. करण मडवीची जातीय विकेट आणि धक्का लागलाय मैदानावरती. चौथा टीम आर्यन स्पोर्ट चिरलेला आणि दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनला मिळते विकेट. करण मडवीची जातीय विकेट आणि मैदानावरती दाखल होतं रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील डावखुरा हाताच्या यादीतील लेजंड्सच्या यादीतील एक मोठं नाव समर्थ कडू. आडनाव जरी कडू असलं ना त्याच्या बॅटिंगचा गोडवा उभ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वानं पाहिलाय. असा टेनिस बॉल क्रिकेट जगतातील जगविख्यात सुप्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये स्वतःची नावाची एक वेगळी छाप सोडणारा, उरण तालुक्याचं नाव, वैश्विक गावाचं नाव कोरणारा समर्थ कडू. मला आजही आठवतं ज्यावेळी 10ची एक्झाम फिनिश झाली, नंतर क्रिकेटची सुरुवात पाहण्याची झाली आणि त्यावेळी पहिल्यांदा पाहिलं समर्थ कडूला वाकांच्या मैदानावरती आणि अवघ्या 12 बॉलमध्ये 52 धावा ठोकत समर्थ कडूचं ते अर्धशतक पाहायला मिळालं कोपरोलीच्या अगेन्स्ट. बॅटशी लागली कडा, बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्ड आणि अजून एक विकेट मिळतीये. काय पलटवार सुरू आहे, कधी चिरलेचा, कधी खेडचा, कधी उरणचा, तर मैदानावरती फलंदाजांचा तर गोलंदाजांचा. Rupesh. न्यू बॅटर मैदानावरती येतो साईश. या मॅचचा विनर
टीम संकल्प शिरूर सोबत खेळणार आहे. लक्षात घ्या, संकल्प शिरूर, आपण कुठेही जाऊ नका. मनीष सरांच्या ठिकाणी शुभागमन झाला. ज्यावेळी सचिन दादांनी 6 बॉल 2 रन डिफेंड केल्या, त्यावेळी इतका आनंद मनीष दादाला झाला की तब्बल 100 किलो पेढे वाटप त्यांच्या माध्यमातून देहू रोड मध्ये करण्यात आलं. एकदा जोरदार टाळ्या आणि गोड गोड स्वागत आपण त्यांचं करूयात. आणि हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहताय अमर गोरे. पहिल्या बॉलवरती यायला होता षटकार. धावा अगदी चांगल्या सेट होत्या. 34. ओव्हर नंबर सुरू होती 4 आणि तदनंतर आली विकेट हॅट्रिक करण मडवी. आणि या हॅट्रिकला ना ऑलवेज स्पेशल बनवेल अमर गोरे, कारण त्यांना काय केलं, तिन्ही लेफ्टी बॅटर्सला बाद केलं. आधी करण मडवीला, तदनंतर समर्थ कडूला, तदनंतर साईश मात्रेला. आणि साईश मात्रे कसा फलंदाज होता जो या मॅचला एक वेगळ्या वळणावरती घेऊन जाऊ शकत होता. त्याची विकेट. 3 लेफ्टी बॅटर्सला लगातार मैदानावरती विकेट घेतलेत. नवीन फलंदाज येतो मैदानावरती करण मडवी. चिरले गावचा सितारा. बॉल तयार आहे अमर गोरे. सॉफ्ट हँड खेळला, अतिशय चांगला फटका. अगदी टेनिस बॉल वरती लेदर बॉलचा फील यावा ना, सगळं काही तसंच होतं. 2 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती 36 या आकड्यावरती आहे. अजून या षटकातील अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला खेळतोय सध्या करण, कारण विकेट्स गेल्यानंतर तिथनं बाहेर जाणं फार गरजेचं होतं. आणि त्या 34ला ज्या विकेट्स 3 लगातार गेल्या ना, त्यातनं थोडंसं मूव ऑन करते टीम आर्यन स्पोर्ट चिरले. अंतिम बॉल. हॅट्रिक आली, षटकार आला, डबल आली. 8 धावा खर्च झाल्यात आतापर्यंत. अजून एक चांगला फटका. शॉट ऑफ दी डे. एक्स्ट्रा कव्हर चेस करतायत बॉलला, नाही थांबणार. इनसाइड आउटचा एक देखना कॉपी बुक स्टाईल फटका. कव्हर सीमारेषा पर 4. षटक संपली. 4 धावा झाले 40. तर व्यासपीठावरती शुभागमन होतं. एकेकाळी प्रतीक स्पोर्ट्स पुणे, त्या सोबतीनं पंढरपूर असेल, ज्ञानेश्वरी, पंढरपूर नावाजलेल्या अशा ज्या काही टीम्स आहेत पुणे जिल्ह्यातील या विभागातील, त्या संघांना पुरस्कर्ते म्हणून नेहमीच ज्या व्यक्तिमत्वाची एक मोठी उपलब्धी मिळाली, सन्माननीय धनंजय माई सरांचं शुभागमन झालं. क्रिकेटला जगवण्यामध्ये या सगळ्या पुरस्कर्त्यांचं एक मोठं योगदान असतं. खेळाडू घडण्यामागे या पुरस्कर्त्यांचं मोठं योगदान असतं. तर धनंजय माई सरांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण अशाच काही पुरस्कर्त्यांमुळे आज क्रिकेट डेव्हलप होतंय, क्रिकेट प्रमोट होतंय. आज ISPL सारख्या ठिकाणी आपण टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं, त्याचं कारण अगदी इकडनं सुरुवात होते की धनंजय माई सरांसारखे पुरस्कर्ते मिळतात, म्हणून टेनिस बॉलचे सितारे आज ISPL पर्यंतचा प्रवास गाठू शकले. बॉल हवेत, मिडॉनला टिपलाय झेल. चर्चा सुरूच राहील. जाऊया डीजे कडे. एक छोटासा ब्रेक. धनंजय माई सरांचं स्वागत करूया श्री अष्टविनायक विजन चषकामध्ये एक संगीताच्या माध्यमातून. आणि आज त्यांची एक टीम देखील आपल्याला पाहायला मिळेल. मोहोळ तालुक्याला आज त्यांनी पुरस्कृत केलंय. ज्ञानेश्वरी स्पोर्ट्स क्लब या माध्यमातून टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. डीजे प्लीज. टीमची टोटल
स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 40 आणि आनंद चव्हाण सरांचं आगमन झालं. सगळ्यात जास्त आवर्जून आनंद सर वाट तुमची मी पाहतोय, तर थोडं लवकर या रंगमंचावर. आपलं स्वागत आहे. श्री अष्टविनायक विजन चषक विल्सन सर, मिंकू मल्होत्रा सर, प्रदीप भाऊ चव्हाण, विमल कौल सर जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि पट्टा ग्रुप. नवीन फलंदाज वैभव पाटील या मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. रबर बॉल क्रिकेट आता थोडा दिवसात सुरू होईल. सगळ्या स्टार्सला मोठी मागणी ॲज अ आयकॉन म्हणून मिळते. सिंगल डबल्स वरती लक्ष नाही आहे टीम आर्यन स्पोर्ट चिरलेचं, त्याच्यामुळे धावफलक यांना आटोक्यात आलाय. कारण कार्तिक नवले सेकंड स्पेलमध्ये आलाय, ज्यानं तिसरं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं. आणि त्या कार्तिक नवलेला सेकंड स्पेलमध्ये आणल्यानंतर अजून एक विकेट त्यानं काढली आहे. वैभवची विकेट या ठिकाणी मिळते. माझ्या रे नादाला लागू नको, माझ्या रे नादाला लागू नको. असं गर्वाने फुगू नको, गर्वाने फुगू नको, माझ्या रे नादाला लागू नको. थँक्यू डीजे. तर डीजे कुणाला सांगतोय याचा प्रश्न पण तुम्हाला पडेल. सध्या तरी डीजे इतकंच सांगतोय गोलंदाजाच्या माध्यमातून की माझ्या नादाला लागू नको. पहिल्याच बॉलवरती विकेट त्यानं काढली मैदानावरती. एका बाजूला चांगला खेळतोय मैदानावरती करण मडवी, चिरलेचा सितारा, त्याला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहता. वैभव बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी दाखल झाला. नंबर 10 वरती 8 विकेट्स त्या ठिकाणी गेलेत. आणि नवीन आनंद सरांचं शुभागमन होतं. पट्टा ग्रुपचे सर्व पट्टा ग्रुपला पार्टी पाहिजे असली की ऑलवेज मग नवीन आनंद सरांची मोठी त्यामध्ये एक वर्णी असतं. हाच देखील पट्टा ग्रुपला अपेक्षित असेल. तर या आपण नवीन आनंद सरांचं करूया स्वागत. श्री अष्टविनायक विजन चषक 2024. अक्षय पाटील बॅटिंग ट्रॅक वरती. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. 9वा धक्का लागलाय मैदानावरती. आणि आता दाखल होईल नंबर 11 वरती सोहेल धार पवार. थँक्यू डीजे. ज्या अनुषंगानं सुरुवात करून दिली ना अमित नाईकनं, असं वाटलं की ही टीम सहजच पोचेल 60च्या वरती. पण ते मैदान काय सांगतं. इथे चौकार षटकार जितके महत्वाचे आहेत ना, त्यापेक्षा जास्त महत्वाची सिंगल डबल आहे. कारण चौकार षटकारानंतर डॉट बॉल टाकून तुम्ही कमबॅक करू शकता, बट सिंगल डबल जर कंटिन्यू मैदानावरती ऑन आहे ना, तर तुमचं धावफलक सहजच 50च्या पुढे जाईल. आणि जर तुम्हाला 50 बनवायचे आहेत ना, एक सोपं कॅल्क्युलेशन आहे. फक्त पॉवर प्लेमध्ये तुम्हाला 4 बाउंड्री शोधायच्यात आणि सिंगल डबल्स मैदानावरती तुम्ही कंटिन्यू करताय, 50 धावा सहजच मैदानावरती बनतील. या मैदानावरती कॅल्क्युलेशन गेम ते फार महत्वाचं आहे. षटकार अगदी क्रिकेटच्या पटलावरती मारायला पाहायला प्रत्येकाला आवडतो, बट हे मैदान गोलंदाजांसाठी खास. या मैदानावरती ते काही स्पेशल आहे. ऑल आउटचा धोका आहे, रन्स बनवण्याचं प्रेशर आहे. सोहेल धार पवार स्ट्रायकर एंडला आहे. शॉट चांगला आहे सोहेल धार पवारचा, पॉइंटच्या वरनं काढलाय. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल. लास्ट विकेट. रनआउट होईल का? नाही. 2 रन्स मिळतील. स्कोर 2 ने पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावर 43 ऑन बोर्ड. अजूनही बॉल शिल्लक आहे त्या षटकातील. या ठिकाणी आपण पाहताय दोन बॉलवरती कमीत कमी 4 धावा आल्या, तर नक्कीच आजच्या दिवसातील मोठं लक्ष असेल. कारण मागच्या मॅच मध्ये फक्त 43 आले होते. हलक्या हातानं कट करायचं होतं. आता अंतिम बॉल बाकी आहे. माहिती आहे सोहेल धार पवारला विकेट देखील थांबणं गरजेचं होतं. शेवटच्या बॉल पर्यंत मैदानावरती फेस करणं गरजेचं होतं. अंतिम बॉल त्याच्यावरती केलं काय जाईल, आक्रमण की एखादी डबल, एखादी सिंगल शोधण्याचा प्रयत्न असेल सोहेल धार पवारचा. मागच्या मॅच मध्ये 44 टार्गेट सहज चेस केलं. पप्पू तोडकरनं बनवल्या 38 धावा वैयक्तिक. अंतिम बॉल पहिल्या सत्राचा कार्तिक नवलेचा आणि त्याच्यावरती विकेटचा शोध. सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटचा होता धोका आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत का हा प्रश्नचिन्ह आहे स्क्वेअर लेग अंपायरच्या मनामध्ये. त्यांनी निर्णय पाठवलाय cricklife.in टीमकडे आणि थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल.
ऑल आउट होईल टीम आर्यन स्पोर्ट चिरले की 45 बनतील, 46 लक्ष उभं राहील. या आपण जाऊया थर्ड अंपायरकडे, त्याआधी डीजे आणि त्यानंतर पुन्हा जाऊ क्रिकेटच्या पटलावरती जिथे रंगतोय देहू रोडच्या मानाचा सन्मानाचा श्री अष्टविनायक विजन चषक पट्टा ग्रुपचा. विल्सन सर, निंकू मल्होत्रा सर, प्रदीप भाऊ चव्हाण, विमल कौल सर, रफिक शेख या सगळ्यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली देहू रोडची पुणे जिल्ह्याची मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा पर्व 4. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा श्री अष्टविनायक विजन चषक. कम ऑन डीजे. तर अगदी ऑल आउट होता होता मैदानावरती टीम वाचली. रन झालेत 2, झालेत 45, 46 लक्ष मैदानावरती उभारण्यात आलंय दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड या टीम समोर. वेल बोल्ड कार्तिक नवले अँड ऑल्सो वेल बोल्ड अमर गोरे ज्यांना काढली मैदानावरती आज हॅट्रिक. या स्पर्धेतील 3ऱ्या दिवसातील पहिली. आता बॉलिंग ट्रॅक वरती जलवे सुरू होतील का? सोहेल धार पवारच्या वेगाचे, साईश मात्रे नावाचे आणि साईश आणि सोहेल धार पवार एस फॅक्टर जर या मॅच मध्ये काम करतंय तर सक्सेस नावाचा वर्ड मैदानावरती सापडेल, तो म्हणजे टीम आर्यन स्पोर्ट चिरलेला. सोहेल धार पवारकडे लक्ष असेल उरणकरांचं, साईश मात्रेच्या गोलंदाजीवरती लक्ष असेल. उरण तालुक्यातील ऐतिहासिक गाव, क्रांती घडवणारं गाव म्हणजे जासई, त्या जासई गावचा सितारा आज दाखल झालाय या ठिकाणी पुण्यनगरी पुणे जिल्ह्याच्या देहू रोड. संत तुकाराम महाराजांच्या पचस्पर्शानं कर्मभूमीनं पावन झालेलं देहू रोड आणि तिकडे आज तुम्ही पाहताय श्री अष्टविनायक विजन चषक 2024 पर्व 4. थोडाच वेळात सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल. टार्गेट चांगलं सेट झालंय, 46 बनवायच्यात. 9 प्रति षटकामागे आपण पाहता 20 सरासरी या ठिकाणी पार करायची आणि चांगली आहे. उमेश नायडू यांना माहिती आहे चांगल्या प्रकारे या मैदानावरती 45-50 धावा नक्कीच एक मोठं लक्ष आहे. आणि आमच्या कॅमेरा स्टँड मध्ये जी लहान मुलं मॅच एन्जॉय करतात, तुम्हाला विनंती आहे त्वरित मित्रांनो क्विक सेकंड तुम्हाला खाली यायचंय, नाही तर कॅमेरामॅन तुम्हाला दाखवेल ऑन स्क्रीन आणि घरी तुम्ही सांगून आलात की नाहीत ते माहित नाही, पण फटके जरूर पडतील. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील खेळमधील एक मोठं नाव सचिन बर्गे बॅटिंगसाठी आला. अनुभवाची नेहमीच एक वेगळी खणक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. आज ती खणक त्याला चमक मैदानावरती दिली जाईल का? सचिन बर्गेच्या बॅटमधून त्याच्या सोबतीनं मैदानावरती बॅटिंगसाठी तयार झाला खेड तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू अमित राऊत. टार्गेट आहे 46. एका बाजूला समर्थ कडू, जीवित मात्रेचा अनुभव, चर्चा सुरू झाली आहे यंगस्टर्स सोबत. नेहमीच उरणनं काही ना काही कमाल केली आहे. अनेक मोठे मोठे सितारे उरण तालुक्यानं दिलेत. मोठ्या मोठ्या स्पर्धांसाठी उरण तालुका ओळखला जातो. फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेट, रायगड टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती खेळलं जातं आणि सर्वाधिक नाईट स्पर्धा अगदी भारतीय टेनिस बॉल पटलावरती महाराष्ट्राच्या ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमध्ये कुठे होत असतील तर तो उरण तालुका आहे, जिथे सर्वाधिक मोठ्या प्रमाणात नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटसाठी स्पेशली. आणि त्याच ग्रामीण क्रिकेटमधनं तयार झालेले ग्रामीण क्रिकेटच्या संघर्षाच्या भट्टीतून पेटून उठलेले एका बाजूला रायगड उरणचे सितारे तर दुसऱ्या बाजूला खेड तालुक्यातून अगदी स्वतःच्या कर्तृत्वाला सिद्ध करण्यासाठी, खेडकरांचं नाव कमवण्यासाठी आज पुणे नगरीमध्ये आलेले आपण पाहताय सितारे देहू रोडच्या मैदानावरती. महात्मा गांधी स्कूल ग्राउंडवरनं तुम्ही ही मॅच पाहताय. श्री अष्टविनायक विजन चषक 2024 पर्व 4. विल्सन सर, मिंकू मल्होत्रा सर, प्रदीप भाऊ चव्हाण, विमल कौल सर आणि पट्टा ग्रुप आयोजित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दर्द डर गम सब एक जैसा ही है, बस हौसला इन सब पर भारी है. तर आज तुम्हाला ते क्रिकेट मैदानावरती दाखवायचं, कारण म्हटलं जातं ना मित्रांनो, आयुष्य छान थोडं लहान, रडतोस का वेड्या लढण्यास शान, काट्याती फुलांची झुलती कमान, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान, जगणं निरर्थक म्हणतो ना तो इथे बैमान, कारण सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं,
उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. या मॅच मध्ये ते अप अँड डाऊन्स कुणाच्या वाटाला येतील, कधी यश कधी अपयश, सगळं काही आहे मैदानावरती. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील युवा गोलंदाजाच्या यादीतील एक प्रतिभा संपन्न नाव करण मडवी, मॅन फ्रॉम चिर्ले. हँडसम अँड डॅशिंग, रफ्तार का राजा करण मडवी तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. करण मडवी, साईश, सोहेलधार पवार, वैभव सारखे चांगले ऑप्शन्स टीम कडत. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय एक डीप मध्ये लॉंग लेग सेट आणि मिड विकेट. पॉवर प्ले ऑन आहे. फार कमी वेळ हा फील्ड सेटअप तुम्हाला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड खेळलेत. सोहेलधार पवार चेंडूवरती पोहोचेल. सेकंडचा कॉल आणि तिकडे सहजच 2 धावा कंप्लीट करतोय सचिन बर्गे. रनिंग बिटवीन द विकेट फार सुंदर होतं. 2 धावेनं डाव मैदानावरती सुरू झालाय. 8 संघांना आज आपण पाहताय पहिली मॅच जिंकली आहे ती म्हणजेच आपण पाहिलं टीम अतिशय चांगल्या प्रकारे विजय संपादित करताना संकल्प शिरूर. त्यांना फाईट कोण करेल लक्ष त्या गोष्टीकडे देखील लागलंय. संकल्प शिरूर विरुद्ध कोण असेल. चिर्ले की टीम मैदानावरती दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड. करण मडवी तयार ओव्हर द विकेट. फटका बॅटच्या अगदी समोर आणि ड्राईव्ह जरूर केलं होतं आणि मिड ऑफला फील्ड त्या ठिकाणी उपस्थित आहे. थोडेसे क्रॅम्प सचिन बर्गेला जाणवत आहेत. कधी पाणी लागलं खेळाडू लक्षात घ्या तुम्ही मागवू शकता कारण उन्हाचं प्रमाण जास्त आहे. पाणी मैदानावरती पोहोचवलं जाईल. करण तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. चिर्ले गावचा करण मडवी तयार आहे ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे आणि पॉवर प्ले ऑन आहे मिड ऑफ सर्कल मध्ये आणि त्याच्या वरून काढला बॉल लॉंग ऑफ सीमा रेषा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. मागच्या दोन्ही बॉल फील्ड रिप्लेसमेंट नुसार आपण पाहिले तर चुकीचे पडले. अगदी त्याची चर्चा झाली टीम मीटिंगच्या दरम्यान. मागचे दोन्ही ओव्हर पिच होते आणि जर तुमच्याकडे लॉंग ऑफ नाहीये लॉंग ऑन नाहीये ओव्हर पिच बॉल टाकणं कितपत योग्य आहे फिल्डिंगच्या अनुसरून त्याची चर्चा होती. आता जीवित मात्रे समर्थक कडूच्या दरम्यान करण मडवी सोबत फिल्डिंगमध्ये अगदी आपण पाहता कोणतेही चेंजेस नाही आहेत. मात्र बॉलिंगमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का. पिच अँड ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतील की ऑन साईडला फुल अँड हाफ अँड ट्रॅक पाहायला मिळतील. सचिन बर्गे त्याच्यासाठी अगदी सॉफ्ट हँड फ्लिक केलं. आता एकच जमेल. आता सेकंडचा कॉल नाहीये कारण फार वेगात आलाय अमित नाईक चेंडूवरती डीप लॉंग लेग मधनं स्क्वेअर लेगला येऊन बॉल स्टॉप करेल तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेनं संघ पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावरती 7 प्रति षटकामागे आपण पाहताय या ठिकाणी सरासरी 9.20 पाठलाग करायचं 46 46 टार्गेट आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर. करण या मैदानावरची रूपरेषा काही वेगळी आहे म्हणून ते पॉवर प्ले मध्ये तुम्हाला एक लॉंग लेग आणि मिड विकेट पाहायला मिळत आहे. समोर बाउंड्री क्लिअर होणं थोडंसं चॅलेंज आहे. मागे सोहेलधार पवार बॅकअप देईल यष्टीरक्षक करण मडवीला आणि तोपर्यंत अगदी आपण पाहता एक डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. चांगलं कमबॅक झालं. अगदी आपण पाहता डॉट बॉल्स देखील आले 2. एक चौकार एक डबल एक सिंगल. अंतिम बॉल या षटकातील आणि शेवटच्या बॉलवरती दडलाय काय 7 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. करण तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल स्लोवर वन अगदी खोला टाकला होता यॉर्कर जो स्पेशल करण मडवीचा. म्हणून तर आज चिर्ले गावाचं नाव आहे ना रायगड टेनिस बॉल क्रिकेट वरती दनांत आहे आणि त्याचं कारण चिर्लेचा हँडसम सुपर डुपर स्टार करण मडवी. चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग मैदानावरती त्याच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळाली. आर्यन स्पोर्ट्स चिर्लेसाठी षटक संपल्या मैदानावरती पहिलं धावा झालेत 8 ओव्हर नंबर 2. साईश की सोहेलधार पवार की कुणाचा वापर मैदानावरती केला जाईल चर्चा त्या सुरू आहेत. षटक संपल्या मैदानावरती पहिलं धावफलकावरती धावा 8 आणि अजूनही मैदानावरती आपण पाहताय पाठलाग करायच्या 46 म्हणजे बाकी आहेत 24 चेंडू आणि 38 धावा.
24 चेंडू 38ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती वैभव पाटील, त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आला. ओव्हर नंबर 2. एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. नंतर ना साईशच्या हाफ ट्रॅकर आणि सोहेल धारपवारच्या हाफ ट्रॅकर या मैदानावरती काम करून जातील. जर हे षटक चांगलं आलं, बॅटिंग करणाऱ्या टीम खेडसाठी 10 ते 12 पेक्षा जास्त धावा आल्या तर टीम चांगल्या स्टेजला जाऊन पोहोचेल. अन्यथा नंतर स्ट्रायकर बॉल असेल, पॉवर प्ले फिनिश झाल्यानंतर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळेल. वैभव पाटील तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची लागली कडा, कॅच अ कॉल, बट फिल्डिंग चांगली झाली. रनआउटची संधी ती देखील झाली मिस. झेल थोडा कठीण नक्कीच होता, फिल्डिंग चांगली झाली असं म्हणूयात, कारण सध्या एक एक रन्स वाचवणं गरजेचं आहे. आणि इकडे जर निसटला असता, सरळ चौकार येऊ शकला असता. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे राहिलं सोहेलधार पवारचं. टीमची टोटल स्कोर कार्डवर सध्या आपल्याला पाहायला मिळते 9 धावा धाव फलकावर. इथे चांगलं क्षेत्ररक्षण वैभवचा येतोय. डॉट बॉल जो दबाव वाढवेल बॅटिंग करताना. टीम दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड वरती आर्यन स्पोर्ट चिरले की दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन कोण जिंकेली मॅच. चर्चा या सगळ्या सुरूच आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीतलं द्वंद्व युद्ध सुरू आहे. आज तालुकास्तरीय क्रिकेट तुमच्या समोर आहे. बॅकफुटला गेल्या, फटका चांगला सचिन बर्गेच्या बॅट मधनं. अ फिश कव्हर ड्राईव्ह, बॉल चालला स्वीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स 4. सचिन बर्गे स्पेशल होता हा चौकार. पॉवर प्ले नंबर 2 सुरू आहे. फिल्डिंग तुम्ही पाहता अगदी ज्या प्रकारे सेटअप करण्यात आली आहे. ऑन साइडला 2 आत, एक समोर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. सचिन बर्गेसाठी हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगला, तिकडे ट्रॅप सेट आहे आणि केलं होतं फ्लिक, बट झालं नाहीये क्लिक. जावं लागेल माघारी. सचिन बर्गे नावाचं वादळ सुरू होण्याआधीच शांत केलंय वैभव पाटीलनं. मिळून दिली एक गोल्डन विकेट आर्यन स्पोर्ट चिरलेला. न्यू बॅटर मैदानावरती येतोय अनिकेत रोडे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पहिलं षटक संपलं, धावा होत्या 8. षटक सुरू झालं दुसरं, एक चौकार आलाय. त्यानंतर आपण पाहतो एक सिंगल आली आहे. मागच्या 4 बॉल मध्ये 5 धावा आहेत. एक विकेट देखील आली है. लरो से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हालात कैसे भी हो, बस लड़ना जरूरी है. जिंदगी एक खेल है, क्रिकेट इसमें जीना जरूरी है. चांगला शॉट आहे. ऑन साइडला ड्राइव्ह केला, डीप मध्ये सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल. क्षेत्ररक्षक आहे परेश ठाकूर, उचलून थ्रो करेल. प्रॉपर थ्रो नाहीये, भरपूर उंचावरून आलाय आणि त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. डावफलक 2 ने पुढे जात असताना 15 या आकड्यावरती. 15ला 1 बाद. सचिन बर्गेची एक मोठी विकेट गमावली आहे. पहिल्या षटकातील आपल्या अंतिम बॉल टाकत असताना गोलंदाज वैभव आपल्या स्पेल मधील. पॉवर प्ले मध्ये किती बनतील आतापर्यंत 15 झाल्यात. इथे फटका चांगला आहे. अगदी हेच तर सांगत होता अमित नाईक की बॅटरांना हॉरिझॉन्टल शॉट जास्त खेळतोय. लॉंग ऑन त्याच्यासाठी गरजेचं आहे. तिकडे प्रोटेक्शन नव्हतं. मिड ऑनच्या डोक्यावरनं काढलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ संपला. 19ला 1 बाद. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड. लक्ष्य 5 ओव्हर 46 धावेचं.
2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावर आहेत. अजून मैदानावरती बनवायच्या 3 ओव्हर आणि 27. अंतिम बॉल वरती आलेला चौकार एक स्ट्रॉंग झोन मध्ये घेऊन जातोय. पॉवर प्ले आता फिनिश होतोय, त्याच्यामुळे आता मॅच पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. या सामन्याचा आहे ना एक वेगळा थर्रार तुम्हाला पाहायला मिळेल. ही मॅच एक वेगळ्या वळणावरती जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटपर्यंत हा सामना नक्कीच पाहत राहा cricklife.in सोबत. आणि मॅच सहजासहजी संपणारी नाही आहे. हा सामना ना तुम्हाला एक कडक आणि रोमहर्षक चुरशीचा संघर्ष देऊन जाईल. आर्यन स्पोर्ट्स चिर्लेकडे एक्स्ट्रा प्लेअर नाही आहे. लकी दादाचा पण आभार व्यक्त करू की ते मैदानावरती पाणी घेऊन गेले, त्याबद्दल त्यांचं विशेष आभार. षटक संपली आहे. 2 धावा 19. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे सोहेल धार पवार. समोर बॅटिंग साठी आहे अमर राऊत, त्याच्या सोबतीनं न्यू बाट मैदानावरती आलाय अनिकेत. अनिकेत चांगला खेळलाय. 2 बॉल मध्ये 6 रन्स त्याने केलेत. 300चा स्ट्राईक रेट त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वर. सोहेल धार पवार पहिलाच बॉल सोहेल धार पवारचा टप्पा पडलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. सोहेल धार पवार या गोलंदाजाचा स्पेल ना या मॅच मध्ये एक मॅजिक मुवमेंट असेल, तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या टीम साठी. शफल झाले, फाईन लेगला खेळायचं होतं, वेगानं बीट केलं. हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आपण पाहताय एक डॉट नंतर आला एक वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव या ठिकाणी मिळतीये. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. मागचा डावा स्टिकच्या बाहेर होता, तर हा अगदी प्रॉपर टप्प्यावरती पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी सध्या मैदानावरती होतीये सोहेल धार पवारच्या माध्यमातून. सलामीला आलेला फलंदाज देखील मैदानावरती खेळतोय अमर राऊत, त्याच्या बॅटमधून अपेक्षात. टीम दिशा स्पोर्ट्सला हाफ ट्रॅकर ऑन साइडला हलक्या हातानं फक्त टच केलाय. बॉल चला फाईन लेगला एक सिंगल मिळतीये. एका सिंगल न स्कोर पुढे जाल. 21 धावा धाव फलकावर. अजूनही 25 धावेचा प्रवास मैदानावरती बाकी आहे. बॉल शिल्लक आहे त्या मॅच मध्ये आतापर्यंत 15 चेंडू 25 धावा. क्लोज टू क्लोज जाती है मॅच. रफ अँड टफ फाईट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचच्या दरम्यान. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. सोहेल धार पवार समोर अनिकेत रोडे. आक्रमकता ही त्याची ओळख आहे. अनिकेत रोडे ऑन स्ट्राइक. फ्रंट फुटला येऊन खेळायचं होतं. एक सिंगल झाली आहे पूर्ण. करणाला वेगात थ्रो येईल अमित नाईक कडे, तोपर्यंत धावा मिळतील त्या ठिकाणी 2. आणि याच दरम्यान आनंद चव्हाण सरांचं शुभागमन झालं. या आमचं कॉमेंट्री बॉक्स आनंद सर तुमची वाट पाहत आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलक स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. अर्धा पल्ला पार झालाय. अर्ध्यापेक्षा जास्त चेंडू वापरलेत, अजूनही तितकाच बाकी आहे. स्विच हिटचा फटका फसलाय. बॉल हवात आहे. आकाशनं टिपलाय झेल. सेलिब्रेशन झालंय सुरू. सोहेल धार पवार आर्यन स्पोर्ट चिर्लेचं फलंदाज बाद. धक्का दुसरा.
सोहेल धारपवर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॅटर मैदानावरती याला काय कॅच घेतली आहे अमित नाईकनं. कॅच ऑफ दी आफ्टरनून. फलंदाज अजून एक बाद होतोय. 3 विकेट्स मैदानावरती गेलेत आणि लगातार 2 बॉलवरती 2 धक्के सोहेल धारपवारनं दिलेत दिशा स्पोर्ट्स खेडला. चांगली कामगिरी करतोय सोहेल धारपवार. एस फॅक्टर ज्याची चर्चा आपण करत होतो ते सध्या मैदानावरती कामा येईल. अगदी हे चित्र मैदानावरती आतापर्यंत दिसतंय. बट मॅच ऑन आहे. एखादा फलंदाज मैदानावरती चांगलं खेळतोय, 2 मोठे फटके लगावतोय, तर सामना दिशा स्पोर्ट्स खेड आपल्या बाजूने झुंकवेल आणि खेडचा डंका वाजेल मैदानावरती. आज पुणे जिल्ह्यातील या देहू रोडच्या मातीमध्ये प्रत्येक टीम आज स्वप्न घेऊन येते. ते स्वप्न कोणाचं पूर्ण होणार, कारण अतिशय सुंदर स्पर्धा श्री अष्टविनायक विजन चषक 2024 आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच विनर आहे. टॉस साठी येऊन थांबायचं. संकल्प शिरूरच्या कॅप्टननं. साईश मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जासई गावचा सितारा बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. अवघा महाराष्ट्र ज्या एका नावासाठी अगदी सगळ्या जाती धर्म पंथांना एकत्रित येताना पाहायला मिळालं ते नाव होतं जासईच. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील. आणि नेहमीच साईश मात्रे जेव्हा जेव्हा देहू रोड मध्ये आलाय तेव्हा चांगलं खेळलाय. गावदेवी गावठाणसाठी जेव्हा जेव्हा तो आलाय काही ना काही प्राइज घेऊन या मैदानावरनं गावदेवी गावठाण गेली आहे रेल्वे ग्राउंडच्या ऐतिहासिक मैदानावरती. आज मैदान वेगळं आहे पण देहू रोडची माती तीच आहे जी नेहमी मदत करते साईश म्हात्रेला. पहिल्या बॉलवरती साईश म्हात्रेनं थांबवलंय अमर राऊतला. अमर राऊतचं स्ट्रगल आहे ना संपत नाही. अमित राऊत ते स्ट्रगल संपत नाहीये खेडसाठी, तोपर्यंत खेडला टेन्शन आहे. आणि एकदा का त्याच्या बॅटवरती बॉल कनेक्ट होऊ लागला की ज्या स्माइल काय बाद त्या पुन्हा परत आणण्याची ताकद हा खेळाडू ठेवतो. स्लोवर वन होता, ऑन साइडला टर्न केलाय. परेश ठाकूर त्या ठिकाणी मिड विकेटला थ्रो करेल तोपर्यंत 1 रन मिळते. 1 रन नंतर स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावर 24 आहे. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10 आणि 10 चेंडू 22 धावेची गरज आहे. सोहेल धारपवारनं काढलेले 2 विकेट्स, त्यापेक्षा जास्त तो म्हणेल की मी काढलेल्या 4 रन्स त्या महत्वाच्या राहिल्या. टप्पा पडलाय भरपूर बाहेर आहे रिटर्न क्रीजच्या. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती येते. एक्स्ट्रा रन समीकरण मैदानावरती बदलतंय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावर 25. 10 बॉल 21 ची गरज. क्लोज चालली आहे मॅच. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. परेश ठाकूरला बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेदिल धावा 4. निर्णायक क्षणाला आलाय चौकार. चांगली बॅटिंग सुरू झाली आहे. चौकार 8 झाल्यानंतर समीकरण पुन्हा एकदा बदलतं. 9 चेंडू 17 धावेची गरज. शफल झाले होते, जागा बनवून खेळायचं होतं, फाईन लेगला गॅप शोधायचा होता. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते. 1 धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय 30 या आकड्यावरती. अजून 16 धावा करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 8. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8 रन बाकी आहेत 16. 200च्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग मैदानावरती करायची. ऑन साइडला खेळायचं होतं. स्ट्रगल सुरूचं मैदानावरती अजूनही राऊतचं. त्याच्या बॅटवरती बॉल थोडासा नाराज आहे, प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये. एक सिंगल कंप्लीट होईल. समीकरण मैदानावरती बदलेल. 7 बॉल बाकी आहेत. 15 रनची गरज. 7 बॉल 15.
या मॅच मध्ये सगळ्यात महत्वाचा हा बॉल इथे वेगात टाकलाय. एक तिखट बाउन्सर होता आणि या तिखट बाउन्सर नंतर समीकरण आता मैदानावरती शिल्लक आहे. 6 बॉल आणि 15 धावेची गरज. व्हाईट बॉल साठी DRS म्हणजे होल्ड करावा लागेल. आपल्याला जावं लागेल टेक्निकल टीम कडे. थोड्याच वेळात निर्णय येईल. आणि डिसिजन आला हा फेअर बॉल आहे. म्हणजे समीकरण मैदानावरती उरणार आहे 6 चेंडू 15 धावेची गरज. ज्या मॅचची आपण वाट पाहत होतो ना की एखादा सामना पैसा वसूल व्हावा, 6 बॉल 15 रन. वेळ थोडा जास्त जातोय. थोडं स्पीडअप करायचं प्लीज. कारण आज 4 वाजेपर्यंत आपल्याला ऑल मॅचेस कव्हर करायच्यात. मग महत्वाचं आहे वेळेवरती क्रिकेट होणं. खतरनाक रंगली आहे मॅच. सुरुवात झाली 30 बॉल 46. 2 ओव्हर्स मध्ये 19 होते. 18 बॉल 27. त्यानंतर सोहेल धारपवार आला. त्यांना मॅचला कलाटणी दिली. त्यानंतर साईशच्या विरुद्ध काहीसं आक्रमण जरूर झालं. साईशनं पलटवार केले. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा भी कोई तारा तो जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई दरिया समंदर में नहीं गिरता. ही मॅच देखील तशीच आहे जिकडे चढाव उतार अप अँड डाऊन्स आहेत. फटका चांगला आहे. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय सोहेल धारपवारच्या विरुद्ध. फलंदाज राऊत काही का शांत झालो म्हणून संपलो नाही हे सांगत असताना षटकारानं स्वागत केलंय सोहेल धारपवारचं. पाच बॉल 9. काय क्लोज झाली आहे मॅच. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. आणि आता पलटवार केलाय सोहेलनं. त्यानं काढली आहे विकेट. काय रंगली आहे मॅच. पैसा वसूल. 4 बॉल 9. कम ऑन डीजे. चार बॉल 9 धावा. उमेश आता मॅच बरोबरी सुटली. देहू रोडचं क्रिकेट म्हटलं की सुपर ओव्हर. अतिशय सुंदर बॉल. अपील 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 लेग बिफोर विकेट साठी अंपायर सांगत असताना बॅट अँड बॉल इन वॉल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि समीकरण
3 बॉल 8 आणि मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. तालुकास्तरीय क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावलंय. हार मानायला तयार नाहीये, खेळ मैदान सोडायला तयार नाहीये रायगड उरण. काय रंगतीय मॅच, काटाकीर लढत सुरू आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परेश. थ्रो केलाय, समीकरण बदललंय. बॉल शिल्लक आहेत 2 रन बाकी आहेत मैदानावरती जिंकण्यासाठी 7. एक मोठा फटका, मॅचची रंगत वाढेल. या बॉल वरती कमीत कमी एकेरी दुहेरी धावी यायलाच हवी, जेणेकरून सामना अंतिम बॉल वरती जिंकण्याच्या चान्सेस बनतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे डॉट बॉल टाकला तर जिंकण्याचे चान्सेस बनतील, सुपर ओव्हरच्या चान्सेस बनतील दोन्ही टीमला. फटका चांगला गॅप आहे. परेश ठाकूर चेंडूवरती पोहोचेल का? हो, पोहोचलाय. हो, काय फिल्डिंग केली आहे परेश ठाकूरनं. निर्णायक क्षणाला वाचवलेत त्याने या ठिकाणी धावा. त्या म्हणजे 2. चौकार जाईल असं भरपूर का वाटू लागलं. क्षणात एक फ्लाइंग जम्प, बॉल स्टॉप. आता मिळाले 2. समीकरण बाकी आहे. 1 बॉल 5. ठोकला तर खेळ जिंकला, हुकला तर विजयाला मुकला. बट चौकार आला ना तर हा सामना जाईल सुपर ओव्हर. जिंकायचंय तर षटकार, सुपर ओव्हर चौकार. आणि जिंकायचंय टीम आर्यन स्पोर्ट चिरलेला तर सोहेल धार पवारला टाकायचंय एक चांगला बॉल ज्याच्यावरती बाउंड्री लिहिलेली नसेल. सुपर ओव्हरची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. प्रत्येक जण म्हणतोय की आता पैसा वसूल झालाय. मॅच शेवटच्या अंतिम बॉल वरती आली आहे आणि अंतिम बॉल वरती जर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल तर यापेक्षा जास्त पर्वणी काय. श्री अष्टविनायक विजन चषक देहू रोड पर्व 4 आणि 4थ्या पर्वातील आठवणीत राहणारी इतिहास घडवणारी मॅच. इतिहास घडवेल फलंदाज जर तो षटकार ठोकेल आणि इतिहास घडवेल गोलंदाज जर तो इथे एक चांगला बॉल टाकेल. कारण सामना शेवटच्या बॉल वरती आला. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या. फटका चाललाय फाईन लेगला. फिल्डर आहे करण मडवी. टिपलाय झेल आणि जिंकलाय सामना. 46 धावेचा बचाव करत टीम आर्यन स्पोर्ट चिरले. कॅप्टन त्वरित यायचंय नाणेफेकीसाठी. आकाश चला जास्त वेळ नको प्लीज, फास्ट या. Sammy remix. चला कॅप्टन आकाश, करण प्लीज कॅप्टनला पटवा फास्ट. समर्थ दादा वेळ नाहीये जास्त. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सोहेल धार पवार विथ द बॅट. त्याच्या बॅटमधनं रन्स आले 4. निर्णायक क्षणाला त्याच धावा उपयोगी आल्या. मॅन ऑफ द मॅच सोहेल धार पवार. 4 विकेट्स आणि 4 धावा. आणि टॉस केला जाईल. सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय नवीन आनंद यांच्या सरांच्या शुभ हस्ते. आणि याच दरम्यान आमचे जिवलग मित्र साजिद भाई तांबोळी सरांचं आगमन झालंय. वेलकम साजिद भाई. साजिद भाई आणि उमेश नायडू ही ती एव्हन जोडी आहे की भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून देहू रोड मध्ये टीम आणायची झाली ना, या दोघांना ते अगदी सहजच लिहिलं जमतं. नवीन आनंद सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आनंद चव्हाण सर प्लीज या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
टॉस जिंकला टीम. निर्णय पप्पू सर फिल्डिंग करण्याचा घेतला. तर पुन्हा एकदा चेस वरती बिलीव्ह करते टीम संकल्प शिरूर आणि डिफेंड आत्ताच ज्या टीमने केलंय ती पुन्हा एकदा टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन स्पोर्ट चिरले